हॅलो नमस्ते, मी दीपाली. माझ्या टेस्ट ऑफ होम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. बऱ्याच वेळेस मला विचारलं जातं की दीपाली, घर ऑफिस मॅनेज करून तू बाकीच्या गोष्टी कशा मॅनेज करतेस, चॅनल कसा मॅनेज करते. तर मी तुम्हा लोकांना एक छोटीशी ट्रिक सांगते. एकदम इझी आहे. तुम्ही जर हे केलं ना तर तुम्हाला पूर्ण वीकचं टेन्शन नाही राहणार की काय करायचं, कसं करायचं. मोस्टली मला जेव्हा जेव्हा सुट्टी असते मी त्यावेळेस काय करते, किंवा माझे हस्बंड जेव्हा भाजीपाला आम्ही आणतो त्यावेळेस मी काय करते, मी त्यावेळेस एकदाच तयारी करून ठेवते. त्यामुळे मला पूर्ण वीक टेन्शन नाही राहत कुठल्या गोष्टीचं. माझी तयारी काय असते ते मी तुम्हाला सांगते. हे जे कंटेनर्स आहेत हे मी ऑनलाईन ऑर्डर केले होते, माझ्या हस्बंडने ऑर्डर केले होते. कारण फ्रीज हा व्यवस्थित ऑर्गनाइज राहिला तर त्याच्या आतल्या गोष्टी सुद्धा व्यवस्थित ऑर्गनाइज राहतात. कारण ते फूड आहे ते आपण खातो, ते प्रिझर्व करून ठेवतो आपण फ्रीजमध्ये, त्यामुळे तो फ्रीजही तेवढा स्वच्छ असला पाहिजे. मी तुम्हाला दाखवते आज मी काय काय करते. ही मिरची आहे. ही मिरची मी स्वच्छ धुवून त्याला सुकवून मी या कंटेनरमध्ये ठेवलेली आहे. म्हणजे मला जेव्हा पण मी भाजीला मिरची घेणार त्यावेळेस मला या मिरची परत धुवून घेण्याची आवश्यकता नाहीये. ती मी डिरेक्टली कट करते. याचं रिझन आहे कारण की मी ऑलरेडी धुवून ते सुकवून ठेवलेले आहेत. हे माझ्याकडे आलं आहे. आलं सुद्धा मी स्वच्छ धुवून, आल्याची जी माती आहे बघा, माझ्या आल्याला एकही माती तुम्हाला एकाही याला माती दिसणार नाही तुम्हाला. कारण आल्याला सुद्धा स्वच्छ धुवून व्यवस्थित पुसून थोडस म्हणजे पूर्ण कोरडं करून त्याचे जे बारीक बारीक ह्याचे जे चॉप्स आहेत ते करून ठेवले. चॉप यासाठी केलेले आहेत कारण संध्याकाळच्या टायमाला पप्पा त्यांचा चहा करून घेतात, तर त्यांना आलं टाकून चहा लागतो. मग त्यामुळे हे बारीक बारीक चॉप केलेले, म्हणजे 1 किंवा 2 जरी घेतले आणि ते कुठून त्यांच्या 1 कपापुरता जरी चहा झाला तरी तो त्यांना इनफ आहे. म्हणजे मला आलं सुद्धा परत धुवून घेण्याची गरज लागत नाही. तिसरे म्हणजे टोमॅटो स्वच्छ धुवून पुसून ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. आता मी भाताला अर्धा टोमॅटो वापरलेला आहे खिचडी भाताला, तर तो अर्धा टोमॅटो परत इथे तिथे किंवा फ्रीजमध्ये उघडा राहण्यापेक्षा बेटर आहे की तो ह्याच्यामध्येच मी स्वच्छ व्यवस्थित धुतलेले टोमॅटो आणि तो अर्धा उघडा राहणार नाही, जेणेकरून त्याच्यावर मच्छर चिलटे बसणार नाही. मिरची 2 प्रकारच्या आणल्या होत्या. एक आधीची जुनी मिरची होती आणि एक आज सकाळी आणलेली मिरची होती. दोन्ही म्हणून मी दोन्ही मिरच्या वेगवेगळ्या कंटेनरमध्ये ठेवल्या की दोन्ही मिरची आधी यूज करूयात आणि आज आणलेली जी मिरची आहे ती आपण जुनी मिरची संपल्यानंतर यूज करूयात. तर ही सुद्धा मिरची व्यवस्थित स्वच्छ धुवून त्यातलं पाणी गाळून एकदम व्यवस्थित सुकून मग कंटेनरमध्ये भरलेली आहे. कढीपत्ता ऍज इट इज सेम. कढीपत्ता थोडासा माझा जरा काळा झालेला आहे. आता ह्या कढीपत्ता मी म्हणजे ऑलमोस्ट 8 दिवस झालेले कढीपत्त्याला आणून, पण कढीपत्त्याला थोडं सुद्धा पाणी नाहीये कारण कढीपत्ता सुद्धा स्वच्छ धुवून तो सुकून हे केलेला आहे. आता ह्या कढीपत्त्याचं मी काही टाकून देणार नाहीये. या कढीपत्त्याचं मी ऑइल बनवणार आहे केसांसाठी. तर मी तुम्हाला दाखवायलाच की केसांसाठी ऑइल कसं बनवायचे. पण हे सुद्धा स्वच्छ कढीपत्ता मी धुवून वाळून उन्हामध्ये कढीपत्ता वाळून मी ठेवलेला आहे, जेणेकरून मी फक्त ऍज इट इज ती घेते आणि डायरेक्ट भाजीला यूज करते. मला डबल धुवायची गरज पडत नाही किंवा ते ओलं असतं मग ते तेलामध्ये टाकल्यानंतर ते तेल उडतं अंगावरती, तेल मग ते चेहऱ्यावरती कुठेतरी उडणार आणि मग तो स्पॉट येणार. तर तो प्रकार नकोय मला. त्यामुळे मी सगळं आधीच स्वच्छ व्यवस्थित धुवून वगैरे ठेवते. कोथिंबीर सुद्धा निवडून मी ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे. कोथिंबीरचे देठ सुद्धा काढून ठेवलेले असतात. आज नेमकी मी सकाळी भाजीला आज मटण केलं त्यामुळे भाजीला वाटणामध्ये मी देठ वापरले. त्यामुळे कोथिंबीर ही निवडलेली कोथिंबीर वेगळी राहते माझ्याकडे आणि देठ वेगळे राहतात माझ्याकडे. आणि लिंबू आहे ह्याच्यामध्ये. हे लिंबू आहे. लिंबू सुद्धा मी धुवून पुसून ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. टिश्यूमध्ये रॅप करून ठेवलेले आहेत. कारण काय ना, तुम्ही लिंबूचं असेच फ्रीजमध्ये ठेवले ना तर तो लिंबू जो तो सुकतो, त्यातला जो रस आहे तो पूर्ण सुकला जातो. अशाच नवनवीन इझी ट्रिक्स जाणून घेण्यासाठी, होम बेस्ड ट्रिक्स जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक्स करा आणि जर तुमच्या काही सजेशन असतील तर ते मला कमेंट करून कळवा. आता मी तुम्हाला माझं फ्रीज दाखवते. मी कसं हे सगळे डब्बे, हे सगळे कंटेनर मी कसे ऑर्गनाइज केले ते हे मी तुम्हाला आता दाखवते.
आता आपण जसं मी तुम्हाला दाखवलं की मी बाकीच्या गोष्टी कशा ऑर्गनाईज करून ठेवते, तसंच मी 8 दिवसाचं जे काय वीकली माझं जे शेड्यूल असेल त्या हिशोबाने मी आमच्या इथं मोस्टली भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट यूज केला जातो जास्त, म्हणजे त्यांना त्यामुळे मी शेंगदाण्याचं कूट हे पूर्ण करून ठेवते 8 दिवसाचा. त्याच्यानंतर दाखवले आलं लसूण पेस्ट सुद्धा माझ्या इथं लागते, कारण आठवड्यातून 2 ते 3 वेळा म्हणजे मोस्टली जास्त नॉनव्हेज खाण्यात येतं, कधी मटन, कधी चिकन, कधी फिश, त्यामुळे आलं लसूण पेस्ट ही लागते. त्यामुळे प्रत्येक वेळेस ऑफिसवरनं लेट आल्यानंतर 8:30 नंतर मी ती आलं लसूण पेस्ट कधी वाटणार आणि ती कधी भाजीमध्ये टाकणार, त्यापेक्षा ते बेटर आहे की मी आधीच सगळ्या गोष्टी तयारी करून ठेवते. मी हिरव्या मिरचीचं आणि लसूणचं वाटण सुद्धा केलेलं आहे, ते मी भाजीला वापरलं, थोडंसं वाटीमध्ये आहे ते अजून पण, ते आता मी परत एकदा आज करून ठेवेल, आज किंवा उद्या परवामध्ये सुट्टीच्या वेळेस टाइम भेटेल मला त्यावेळेस मी ते करून ठेवेल. हे मी असं सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मग मी इथे जे आपले काय त्याला म्हणतात केशर वगैरे ठेवले, जायफळ ठेवले, इथे सगळे माझे मसाले ठेवले ते मी, म्हणजे सगळे लाल तिखट पावडर वगैरे जे पण काय पाऊच जे एक्स्ट्राचं जे आहे ते मी बाहेर नाही ठेवलेलं आहे, कुठल्या डब्यामध्ये वगैरे ठेवत नाही मी, कारण फ्रीजमध्ये ठेवलं की ते संपल्यानंतर काढायला इझी जातं, कारण तेवढा टाईमच नसतो. मी आपण कुठल्या डब्यामध्ये ठेवलेल्या वस्तू आहेत ते व्यवस्थित कळून येत नाही, त्यामुळे मग ते सगळे डबे परत उघडा, सगळे डबे बघा, मग तोच कुटाणा होतं परत परत. आणि इथे आहे माझं, मी दूध ठेवलेलं आहे, दूध तापवलेलं इथे आहे, इथं अंड्याचं सेक्शन केलेलं आहे. खाली जे रवा वगैरे आहे ते रवा वगैरे सगळं मी फ्रीजमध्येच ठेवते. त्याचं कारण असं आहे की रव्याला बाहेरचं ठेवलं रव्याला तर त्याला आळ्या वगैरे लागतात, रवा खराब होतो. आणि इथे सुद्धा थोडंसं फार मैदा, भगर हे सगळं इथं सुद्धा ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे मी माझं फ्रीज ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. तुम्हाला जर नक्की आवडलं असेल माझं ऑर्गनायझेशन तर मला नक्की कळवा. मी अशा प्रकारे हा फ्रीज वगैरे सगळा माझा ऑर्गनाईज करते, मला अप टू डेट लागतं, त्यामुळे वर्किंग वुमनसाठी हे खूप महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टी. त्यामुळे पूर्ण वीक लोड येत नाही की अरे हे नाही झालं, ते नाही झालं, हे नाही केलं, ते नाही केलं. त्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही सगळं व्यवस्थित वेळ ऑर्गनाईज करून ठेवा. अशाच माझ्या व्हिडिओसाठी मला लाईक करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन गोष्टींसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, काळजी घ्या, बाय, सी यू.